महेंद्र षडगरत यांच्या उपस्थितीमध्ये अगदी ब्रास बँडच्या गजरामध्ये खरं तर मॅच चालू करा प्लीज. फटाक्यांची आतषबाजी. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर अर्थातच आज ज्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला ते युवराज माळी सर, नेरूळ, परंतु सध्याच्या घडीला उल्वेनोड, आणि अनेक स्पर्धा उल्वेनोडमध्ये कव्हर करताना दिसतात. मराठी भाषेमध्ये एक उत्तम समालोचक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. आणि आज त्याची उपस्थिती यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शिलगर आयोजित MG ट्रॉफीमध्ये, त्याचा मी मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. आपण दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल, सहकार्याबद्दल संपूर्ण MG ट्रॉफीच्या वतीनं, आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच युवराजजी. तर जाऊया आजच्या रात्रीमधील शेवटच्या मॅच कडे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. एक संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होईल. उल्वेनोड मधीलच सामना 3 ओव्हरचा असेल, याची सुद्धा दक्षता घ्या. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रतीश पाटील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी मिडॉनला, परंतु एक रन मात्र कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन खातं उघडलं जाते 1 या धावेनं. प्रतीश पाटील पाठीमागच्या मॅच मध्ये मात्र फार चांगली बॉलिंग केली होती प्रतीशनं. चांगलं षटक हाताळलं होतं. अगदी त्याच षटकाची पुनरावृत्ती केली. 3 ओव्हरचा सामना म्हटला तर 30, 35, 40 धावांच्या आसपास जरी पोहोचला तरी बोराबेकडे चांगली बॉलिंग आहे. धावा डिफेंड करू शकतात अशी ताकद आहे. आणि त्याचमुळे कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल. सोडून दिला होता हा चेंडू, ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 2 या आकड्यावर. विनय मात्रे ड्राईव्ह केला यावेळेस मात्र कवचला.
आणि एमजी ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा धावा येत असताना विनयच्या पॅटमधून हा येतोय पहिला चौकार. संख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. या अगोदरच्या दोनही इनिंग मध्ये फ्लॉप ठरला होता विनय मात्रे. पहिल्यांदा खातं उघडल्या आजच्या रात्रीमध्ये आणि तेही आपल्या स्टाईल मध्ये चौकारानं. फुल लेंथ आहे यावेळेस ड्राईव्ह केलाय समुद्र. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला सिंगल घेतली जाईल. 1 रन मिळेल. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावर. चौथी रात्र स्पर्धेची एन्जॉय करत असताना आज उल्वे नोड मधील संघ खेळले. एक चिरले संघ सुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला. प्रति 6 बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला घुमवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. पुढ्यात टाकला होता प्रतीशनं हा चेंडू. पाठीमागच्या अगोदरचे चेंडू आपण बघितले थोडासा फुलर लेन करत होता. अगदी स्लॉट मध्ये होता. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चांगला स्टॉप केलाय मिडॉनला. मागे फिरावं लागलं कारण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सचिन पाटील आहेत. जरूर रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी. चांगला खेळ राहिला. चांगली बॅटिंग केले. उत्कृष्ट गुणसंख्या लेखक सुद्धा आहेत आणि त्यांचे शिष्य आमच्या समवेत आहेत. ओ इकडे मात्र ओ सचिन यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. जाईल लॉंगर बॉर्डरच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. तब्बल 17 धाबा. त्यामुळे सुरुवात चांगली झाली रुही स्पोर्ट्स बोरावे संघाची. 3 ओव्हरची मॅच आहे परंतु याच धावगतीने धाबा आल्या तर 45च्या पुढे ही धावसंख्या गेली तर फार कठीण होईल एनसीसी उल्बे संघासाठी. सगळे आमचे आयोजक आता रात्र झाले काम करून सगळे दमलेत. सुजल घरत आहेत. प्रीत कडू आमचे संदेश भगत. साहिल आहेत. साहिल भगत. शुभम शेड करत आहेत. यमबाई सुद्धा आहेत मध्यभागी आणि त्या बाजूला आयुष मडवी. आज पराभवाचा धक्का बसलाय. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह आहे. सिंगल मिळेल. 1 रन. थोडं कौरव करावं लागेल. पियुष मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर थोडं कमी धावाचं षटक जर हाताळलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकेल एनसीसी उल्बे. लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे.
रुई स्पोर्ट्स मोरावे संघाच्या फलंदाजांसाठी कुंदनशेठ भगत यांच्या वतीनं ओम साई ढाबा त्यांचे प्रोप्रायटर उद्या जरूर धाब्याला भेट द्या. आज किचन बंद झालंय परंतु उद्या बार असेल. अतिशय सुप्रसिद्ध धाबा या विभागामधील चांगली चव तुम्हाला चाखायला मिळेल. हो फुलर लेंथ होता. पुन्हा एकदा थोडंसं गुडघे टेकून खेचण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. सिंगल येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 या आकड्यावर 19 रन्स ऑन बोर्ड. पियुष मात्रे. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र अगदी खोलात टाकला होता चेंडू. गती सुद्धा थोडीफार वेगळी पाहायला मिळाली. कमी जास्त प्रमाणामध्ये थोडासा स्पीड मध्ये सुद्धा बदल करताना दिसतोय. हलकासा लेग ब्रेक असावा. इकडे मात्र निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निलेश शेरखारकर आहेत यष्टांच्या पाठीमागे. पुन्हा एकदा तसा चेंडू होता. इकडे मात्र ड्राईव्ह केलाय. ओव्हर्स द बॉलर हेड. सिंगल मिळेल. चांगलं कौरप सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 17 धावांवर थोडंसं पांघरून घालण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. तो पियुष मात्रे करवी यंगस्टर आहे या टीमचा. नवोदित खेळाडू आहे. तो नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करताना दिसलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्यात फक्त. त्याचमुळे कमबॅक करत असताना या मॅचमध्ये एनसीसी उल्बे निळकंठेश्वर क्रिकेटला बुलबे संघ पाहायला मिळेल. हे षटक चांगले येणं नक्कीच गरजेचं सुद्धा होतं एनसीसी उल्वे संघाच्या दृष्टिकोनातून. पुढे स्टेप आउट केलं होतं. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलं ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावले. थ्रो सेकंड बाउन्स वर आला आणि तोपर्यंत मात्र बराच वेळ निघून गेला होता. त्याचमुळे 2 धाबा पूर्ण झाल्या. तिकडे रन्स दुसरी रन थोडीशी धोकादायक बनवायला हवी होती. पुढे सुद्धा आले होते परंतु माहिती नाही थ्रो परफेक्ट नव्हताच आणि त्याचमुळे संधी जरूर आली होती फलंदाजाला बाद करण्याची परंतु ती मात्र गमावली. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 धावा धाव फलकावर. 22 22 कर. पंच जना नुकतंच खरं तर प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज देऊन अश्विन शेठ अशोक शेठ भगत यांच्या वतीनं गौरवण्यात आलं. भाविस्कर मेहर आणि रेनआउट 3 पंच या स्पर्धेमध्ये आहेत. ओ यावेळेस पुढे येऊन खेचलाय आणि बॉलला पाठवलंय. वाडी स्ट्रॉंगर मॉडेलच्या वरतून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग फटका. षटकार. खेळ समाप्त झाला. 28 धावा धाव फलकावर. 28 रन्स ऑन बोर्ड. तिसरं आणि अंतिम षटक असेल. आता एनसीसी उल्वे संघालाच ठरवावं लागेल किती धावा चेसिंग करताना आपल्याला बऱ्या पडू शकतील. जर आणखीन एक महागडं षटक जर हाताळलं तर दुसऱ्या सत्रामध्ये फार कठीण होईल. चला थोडं स्पीडअप करा. तिसरं षटक घेऊन गोलंदाज यश मडवी. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला.
लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. ओ व्हाट अ कॅच, अप्रतिम झेल टिपलाय. सिद्धू मडवीनं मात्र धावत जाऊन लॉंग ऑफ द एक्स्ट्रा कव्हर अंतर कापलंय आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला धक्का लागलाय तो अर्थातच रुई स्पोर्ट्स मोरावे टीमला. फलंदाज आदेश पाटील पॅव्हलियन कडे. न्यू बॅटर प्रवीण ठाकूर. मागचे 2 सामने मॅन ऑफ द मॅच राहिला हा खेळाडू. इकडे मात्र पहिलाच बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता तर रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग टीम पंचांच्या निर्णयावर चॅलेंज केलंय. मिस्टर पाविस्कर यांच्यावर चॅलेंज करण्यात आलंय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. ऑब्विसली लाईनच्या आतमधून गेलाय क्लिअरली, आपण पाहू शकता. रिव्ह्यू वेस्ट घेतलाय, खरं तर घालवलाय. हे 22 आहेत आपल्या स्क्रीनवर. हो इकडे मात्र सरळ फाईन लेगला बॉल हातामध्ये आलाय. नो बॉलचा इशारा आय थिंक आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये रनआउट फलंदाज होईल. इकडे मात्र आणखीन एक सफलता प्राप्त झाले. फलंदाज बाद होईल. प्रवीण ठाकूर निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. खाते उघडू दिलं नाहीये त्याला. न्यू बॅटर ऋतिक पाटील 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये येत असताना 29 या धावसंख्येवर 2 फलंदाज गमावलेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 4 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक्स खेळू दिले नाहीत यश मडवीनं, तर कुठेतरी धावसंख्या मात्र थोडी आटोक्यामध्ये राहू शकेल आणि ती संधी मात्र मिळू शकेल. शेवटी हा सामना जिंकला तर निदान 2 बाईक्स मात्र गावामध्ये जाणार आहेत. कमीत कमी 2 बाईक. त्याचमुळे किमती सामना आहे. आज 4था संघ सापडेल जो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होऊ शकेल. सो फ्री हिट बॉल. फ्रीडचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगलच मिळेल. 1 रन, फारसं नुकसान नाहीये फ्रीडच्या बॉलवर. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 30 वर. 30 रन्स ओव्हरबोर्ड. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॉलिंग करत असताना यश मडवी आतापर्यंत स्लॉगोचं षटक हाताळताना मोठे स्ट्रोक्स आपल्या गोलंदाजीच्या वर येणार नाही त्याची पुरेपूर काळजी तो घेतोय. हो इकडे मात्र पाहूया एजॉन टेकन. फलंदाज होईल बाद. यशनांच्या पाठीमागे निलेश कारकर यांनी टिपला झेल आणि आणखीन एक धक्का लागेल रुई स्पोर्ट्स मोराबे टीमला. फलंदाज ऋतिक पाटील, त्यालाही खातं उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला.
वेगवेगळी गाणी आज खरं तर ऐकायला मिळतात. DJSDCचे आभार मानूया आपण. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धाव फलकावर आहेत. यश मडवी कमाल करतोय या ओव्हरमध्ये. सुपर बॉलिंग. क्रॉस पॅटेड ऑन साइडला वळवले हा चेंडू लॉंग ऑन कडे सरकत असताना थोडंसं फंबल, परंतु एकच धाव. सिंगल रन इंटरेस्ट नव्हती दुसरी रन घेण्यामध्ये. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ते 31 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 31 धावा झाल्यात. आतापर्यंत आपण बघितलं तर काय षटक हाताळलंय या ओव्हरमध्ये. फक्त 3 धावा दिल्यात. 2 फलंदाज गमावलेत. 2 विकेट्स मिळवल्यात यश मडवीनं. त्याचमुळे जसं षटक यायला हवं होतं NCC उल्वेसाठी ते षटक मात्र यश मडवी करत असताना. परंतु पाहूया शेवटच्या बॉलवर काय. ओ ठोकला ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय गगनभेदी षटकार. विनयच्या बॅट मधून अगदी शेवटच्या बॉलवर पडलेला षटकार नक्कीच पत्त्यावर पडू शकतो. या 6 धाब्यानं 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 37 धाबा. 38 धावांची गरज असेल सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी. निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या टीमला थोडा घाम गाळावा लागेल. इतकंही सोपं नसेल कारण तगडी बॉलिंग स्टारकास्ट आहे ती रुही स्पोर्ट्स बोराबे टीमकडे. आणि त्याचमुळे फलंदाजांना मात्र सर्वोत्तम खेळ करावा लागेल. जरूर हे टार्गेट थोडंफार चॅलेंजिंग आहे, थोडंफार कठीण वाटू शकेल. परंतु जेव्हा तुम्ही तिसरा सामना खेळताना तेव्हा मात्र थोडंसं चॅलेंज असतं, थोडंसं कठीणता असतेच. आणि त्याचमुळे बोराबेलला सुद्धा मागच्या 2 मॅच मध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केले ना, अगदी तोच मारा मात्र पुढे कंटिन्यू करावा लागेल. कारण शेवटी लढाई आहे शेवटच्या बॅच मध्ये. कारण इथे जिंकलात तर 1 ट्रॉफी मात्र निश्चित होणार आहे, 2 बाईक्स मात्र निश्चित होणार आहेत. आणि त्याचमुळे हा सामना फार महत्वाचा आहे. NCC उल्वे संघ जिंकेल की मोराबे संघ माहिती नाही कोणाला, परंतु चांगली टक्कर मात्र जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ABC ग्रुप साठी 1 बाईक आहे. DEF या गटासाठी सुद्धा 1 बाईक आहे. आणि बाईकचं कॅल्क्युलेशन अगदी फायनल पर्यंत मोजलं जाणार आहे. हे सुद्धा महत्वाचे अनाउन्समेंट गेले 4 रात्रीमध्ये आपण करतोय. परंतु फायनल मध्ये जाता जाता जर एखाद्या खेळाडूंनी मात्र चुकीचा खेळ केला असं निदर्शनात आलं, बाईक मिळवण्यासाठी जर स्लो गेम केला, कोणी गोलंदाजानं वाईट बॉल टाकले, नो बॉल टाकले, तर त्याचा डिस्क्वालिफिकेशन. उत्तरार्धामध्ये मात्र जाऊया आणि सुपर 6 साठी मात्र कोणता संघ आज क्वालिफाय होईल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो युवराज माळी यांचा. थँक्यू. धन्यवाद दीपकजी पाटील सर. चला उत्तरार्धाकडे आपण जाऊया. बॅट्समन पाठवा चला. NCC उल्वे संघ थोडी घाई करूया मित्रांनो आपण. 2:30 वाजलेत बरोबर बघा, बरोबर 2:30 वाजलेत. चला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये आम्हाला आज समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे मार्गदर्शक दीपक पाटील सर यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर त्याचे सर्व शिलेदार त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे भाई असतील आणि त्याचबरोबर इतर सर्वच त्यांचा आयोजक कमिटी शुभम घरत, सुजल घरत, मंदार घरत, संदेश भगत, कुशल भगत, साहिल भगत, नितीन भगत
कल्पेश भगत आणि अक्षय भगत सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि दीपक पाटील सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. चला मॅचच्या दिशेने जातोय. 38 धावांचं आव्हान आहे. 18 बॉलमध्ये त्या चेस करायच्यात. सुपर 6 साठी आता हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आज चौथ्या रात्री कोणता संघ दाखल होणार सुपर 6 मध्ये आणि बक्षीस पात्र फेरी म्हणजे बाईक्स तर त्याच्या नावावर लिहिल्या जातील. त्याची संख्या नक्कीच फायनलच्या दिवशी ठरेल की कितवा क्रमांक तो पटकावेल. 1 ते 6 मध्ये तब्बल 21 बाईक्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ठेवण्यात आल्यात. अगदी दमदार क्रीडा स्पर्धा आणि दमदार आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर दीपक पाटील सर आपण पाहतो रजा घेत आहेत सध्या मार्च एंडिंग आणि भरपूर कामाचा तणाव देखील ज्याच्या अकाउंटिंग फील्डमध्ये किंबहुना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रत्येकावर आहे. प्रतीश पाटील आणि आदेश ही सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाली. एनसीसी उल्वे त्यांच्या विरुद्ध रोही स्पोर्ट्स मोरावे म्हणजे एक नक्कीच बक्षीस उल्वे नोड परिसरामध्ये जाणार आहे. आता मात्र ते मोरावे की उल्वे आता हे 18 बॉल मात्र नक्की सांगतील. पहिल्या सत्रामध्ये 37 उभारल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खास करून विनय म्हात्रे ज्याने 21 धावांचं योगदान दिलं. आदेश पाटीलने 12 धावांचं योगदान दिलं. चला बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो विनय म्हात्रे. रोही स्पोर्ट्स मोरावे टीम कडनं 3 षटकांची लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन सामना करतोय तो अर्थातच स्ट्रायकिंग एंडवर आदेश. 18 बॉल 38 धावा. एमची ट्रॉफी चौथी रात्र. पहिलाच बॉल वायडी शॉर्कर हाताळला. लाईन कापण्याचा प्रयत्न करत प्रचंड वेगाने बॉल टाकला होता. सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. थोडासा शरीराचा समतोल देखील ढासळला. तो फलंदाज आदेशच्या माध्यमातून पाहूया ऍक्शन रिप्ले. अगदी वाईड लाईनच्या आतमधून बॉल निघून गेलाय. डावकर हाताचा गोलंदाज आहे. राऊंड द विकेट मारा करतोय. समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे. चांगली टॅक्टिक्स विनय मात्रच्या माध्यमातून. इथे फुलरलेनचा बॉल नाही कनेक्ट करता आलाय आणि नाराज आहे आदेश स्वतःशी. रिॲक्शन भरपूर काही सांगून जाते. हा फक्त ग्लान्स करायचा होता. फक्त दिशा द्यायची होती. गतीचा वापर करायचा होता. पाठीमागे जरी गॅप भेटला असता तरी देखील हा चेंडू आपण पाहतो गेला असता. मात्र अंशतः वाचलाय यष्टांपासून. अगदी जवळून निघून गेला भन्नाट वेगाने. सरळ 2 बॉल डॉट. विनय मात्र एक वेगळी ऊर्जा एक वेगळा आपण पाहतो उत्साह त्याच्या गोलंदाजीमध्ये. खुला टाकला चेंडू ऑन साइडला खोदून काढला. मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावत असताना राकेश आपल्याला पाहायला मिळतात. राकेश पाटील 1 रन मिळत असताना आदेश खातं उघडलंय. एनसीसी उल्वे संघाचं खातं उघडत असताना 3 चेंडू नंतर 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 15 चेंडू आणि 37 धावांची इथून गरज असणारे. प्रति षटक 12.67 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. आपण पाहिलं प्रणय या मॅच मध्ये जर एनसीसी उल्वे संघाला सुपर 6 मध्ये पोहोचायचं आहे. मात्र रोही स्पोर्ट्स मोरावे संघ काय सामना पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा फुल टॉस इथे आणि क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडला आणि एका टप्प्याने फरार देखील झालाय. मिड विकेट क्लिअर करत असताना प्रतीश पाटीलने त्याचं खातं चौकाराने उघडलंय. दोन चेंडू झाले 4 चेंडू झालेत आतापर्यंत आणि 5 धावा धावफलकावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमक पवित्रा प्रतीश पाटीलचं पाहायला मिळतोय फुलटॉसच्या विरुद्ध. इथे चांगलं कमबॅक विनयचं. पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा बॉल आपण पाहतोय. बॉल चाललाय तो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये हलकीशी एज लागली. चांगला चेंडू हाताळला विनय मात्र. 1 बॉल शिल्लक आहे अजूनही. 5 चेंडू झालेत आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावर आहे. 13 चेंडू 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. थोडंसं कठीण असं आव्हान आपण पाहतो. 18 बॉल 38 असं आव्हान होतं आणि आता 13 मध्ये 32 करायच्यात. एमजी ट्रॉफी आपण पाहतोय. भरपूर आपण पाहतोय. अजूनही प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली. अगदी मिळेल तिथे जमिनीवर खुर्च्यांवर बसून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. एक बानी बेंड केला होता. गुडघा टेकला होता. कव्हर पॉइंटला खेळायचं होतं मात्र संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये विकेट किपर कडे बॉल जाऊन थांबलाय. या ओव्हरचा विचार केला तर 2 सिंगल 1 चौकार आणि तब्बल 3 डॉट बॉल विनय मात्रेने हाताळलेत. फक्त 6 दिल्यात. विकेट जरी मिळाली नसेल तर धाव संख्येवर मात्र अंकुश लगावलाय. आता 12 मध्ये 32 ची गरज. चला बघा लहान मुलांना विनंती मस्ती करू नका. चला स्टेजवर या.
नाव बारा चेंडू 32 धावा. प्रचंड आपण पाहतोय फटाक्यांची आतिषबाजी पहिल्या रात्रीपासून प्रणय या एमजी ट्रॉफी मध्ये पाहायला मिळते. हो पहिला चेंडू आर्यनचा डावकरताचा गोलंदाज आर्यन ओव्हर द विकेट मारा करतोय. प्रतिसाठी बॉल गेला तो थर्डमॅन मध्ये आणि लेग बायचा इशारा पण कळवतात. बॉडीला ब्रश झाला चेंडू शरीरावर आदळला होता. 11 चेंडू 31 धावा. सिंगल डबलने तितकंसं काही नुकसान होणार नाहीये प्रणय रोही स्पोर्ट्स मोरावे संघाचं. मात्र इथे एनसीसी उल्वे संघाला जर ही बाजी मारायची तर चौकार षटकार आता इथे मारणं गरजेचं आहे. नंतर वेळ निघून गेल्यानंतर आलेले चौकार षटकार काही उपयोगाचे नसणार आहेत. आता योग्य मोमेंटला ही जी धावगती 11 बॉल 31 भरपूर मोठं मार्जिन आहे चेंडू आणि धावांमध्ये 11-31. त्यामुळे हे 5 चेंडू भरपूर निर्णायक असतील कारण शेवटच्या ओव्हरमध्ये तो दबाव एनसीसी उल्वे संघाला देखील नको. त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त धावा या 5 बॉलमध्ये वसूल करता येतील तेवढा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आता प्रतीश पाटील आणि आदेशमध्ये थोडंसं कम्युनिकेशन झालंय. थोडीशी रणनीती त्यांनी अगदी कमी कालावधीमध्ये ही रणनीती त्यांनी आखली आहे ती प्लॅन केली आहे. 11 बॉल 31 सध्या असं समीकरण आहे. मात्र आर्यन भोईर सारखा एक अतिशय उच्च दर्जाचा आणि उच्च कोटीचा गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कर हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे त्याच्या विरुद्ध नक्कीच फलंदाजाचा देखील तितकाच कस लागणार आहे. इथे बघा यॉर्कर लाईनचा पुन्हा एकदा बॉल. या आर्यन भोईरचा मात्र हा अगदी सर्वात आपण म्हणू शकतो की आवडता चेंडू म्हणायला हरकत नाहीये. वारंवार आपण पाहतोय तसेच तो चेंडू टाकू शकतो ही कला त्याच्याकडे अवगत आहे. आणि हाही चेंडू आपण पाहतोय डॉट येत असताना 10 मध्ये आता 31 ची गरज आहे. रिक्वायर्ड 100 आता प्रचंड वेगाने वाढत चाललाय एनसीसी उल्वे संघासाठी. 10 चेंडू 31. आर्यन भोईरच्या चेंडूचं उत्तर असेल का आता आदेशकडे. इथे बघा समोर पंच केलाय आणि स्ट्रेट टू द फिल्डर लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण ठाकूरने झेल टिपलाय. पहिला धक्का एनसीसी उल्वे संघाला. आदेश बाद आता 9 मध्ये 31. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यश मडवी. 9 बॉल 31 ची गरज आहे. प्रणय तसं पाहिलं तर 9 मध्ये 5 षटकार मारायचे. असं कॅल्क्युलेशन जर आपण केलं म्हणणं सोपं आहे मात्र मारणं तेवढं कठीण आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण समोर आर्यन भोईर त्यानंतर मला वाटतं रोहन देखील गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनयने चांगलं षटक हाताळलं. 6 धावा तिथे प्रेशर बिल्डअप झालं पॉवर प्लेच्या त्या ओव्हरमध्ये. आणि आता प्रतीश पाटील त्याच्याकडे मात्र मोठी जबाबदारी आहे. त्याला 7 यश कशी मिळते. 9 मध्ये 31 असं सध्या समीकरण आहे. पहिला चेंडू फुल टॉस समोर टोलवलाय ओव्हर द बॉलर हेड. पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत तिकडे प्रवीण आणि ते मात्र चेंडूवर पोहोचत असताना एक सिंगल मिळते. आता 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. या 2 बॉलवर मोठे फटके पाहिजेत तर एनसीसी उल्वे संघ मात्र नक्कीच दमदार पुनरागमन करू शकतो. तर प्रतीश पाटील बघूया काय रणनीती असेल त्यांच्या 2 बॉलसाठी. कारण स्ट्राईक जास्तीत जास्त ते घेतील की यश मडूला देखील संधी देतील. हा आता त्यांच्या दोघांमधला संवाद त्या दोघांनाच माहिती. 8 बॉल 30. आर्यन भोईर पुन्हा एकदा सज्ज. पहिले शफल झाले. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे आणि तो गॅप शोधता आला नाहीये. काय फिल्डिंग पाहायला मिळते.
राकेश पाटील आणि त्याला साथ मिळत असताना दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची देखील ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. अलंकार देखील होते बघा, जोरकस लगावला होता शेवटच्या मुवमेंटला. पहाते वर्क एका हाताने बॉलला मात्र ग्रॅप केलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणि इथे फक्त एकच रन मिळाली आहे. आता 7 मध्ये 29 आहे. टीमची टोटल फक्त 9 आहे. यावर मध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात. आर्यन भोईर कमालीचा षटक हाताळतो. इकॉनॉमिकल स्पेल. विनय मात्रेने फक्त 6 दिल्या. यावर मध्ये आर्यन भोईरने फक्त आणि फक्त 3 दिल्यात. टीमची टोटल आहे ती 9. 29 अजून करायच्यात. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 आव्हान होतं. घ्या गती घ्या तात्या. चला 7 चेंडू 29 धावा. हो, कमी गतीचा बॉल होता आणि हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन थांबलाय. आता विकेट मिळाली दुसरी. आता 6 मध्ये 29 आणि आता प्रतीश पाटील असेल स्ट्राईकवर. आता जे काय करायचंय प्रतीशलाच करायचंय मला वाटतंय. आता सचिन देखील मैदानात येत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. 6 मध्ये 29. डॅडी माझं वराट करा. सहा चेंडू 29 धावा. एनसीसी उल्वे संघ बाजी मारेल का इकडून. आता खरं तर रोहन पाटील आम्ही एक्सपेक्ट करत होतो, मात्र आता प्रवीण ठाकूरवर मात्र जबाबदारी दिली आहे ती रुही स्पोर्ट्स मोरावे या संघाने. प्रवीण ठाकूर एक्सपिरियन्सला पसंती दर्शवली. आता पहिला चेंडू खोलात टाकलाय आणि ते पहा फक्त ग्लास केले. स्क्वेअर लेगला फक्त एकच रन मिळत असताना आता 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. इथे आता या बॉलवर किमान षटकार किंवा चौकार तरी हवाय तर सामना ऑन राहील. अन्यथा इथे सिंगल डबल किंवा डॉट आला तर मात्र सामना हळूहळू औपचारिकतेच्या दिशेने फॉर्मॅलिटीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. मात्र भन्नाट वेगाने प्रवीण ठाकूर एक्सपिरियन्सला पसंती दर्शवली. प्रणय आपण पाहिलं तर मोरावी संघाने. आता मात्र समोर आहे सचिन पाटील. फुलटॉस बॉल. सामना संपला नाहीये. सचिन पाटील सांगतात मैदानाच्या आतमध्ये की आम्ही मात्र विजयासाठी सर्वतो प्रयत्न करणार आहे. आता 4 मध्ये 22 ची गरज. टॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलला. पुन्हा एकदा यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत तिकडे. आता मात्र 3 चेंडू 21. थोडस अशक्य प्राय असं आव्हान दिसतंय. फक्त 3 लीगल बॉल गोलंदाजाला टाकायचे, मग त्याच्यावर षटकार आले तरी चालतील. कोणते अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव आता अपेक्षित नाहीये. ते म्हणजे प्रवीण यांच्याकडून. फुल टॉस टाकलाय. बॅकफुटवरनं बॉलला उडवलाय. फिल्डर आहे तिकडे आणि झेल टिपत असताना प्रतीश पाटीलची खेळी समाप्त आणि आता फक्त 2 लीगल चेंडू शिल्लक.
MG ट्रॉफी आपण पाहतोय. महेंद्र शेठ घरत साहेब आंतरराष्ट्रीय कामगार नेते, त्याचबरोबर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आणि खरं तर मोरावे संघाचे भरपूर प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता ते मात्र चेअरवरनं उठलेत, आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल आपण पाहतोय. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता फक्त एक चेंडू लीगल येणं बाकी आहे. अमित पाटील तिचे तुम्हाला थोडं थांबवतोय. अमित पाटील आय थिंक आम्हाला तिथे दिसत आहेत डेफिनेटली. tenniscricket.in जरा थोडासा कॅमेरा आपण मोरावे संघाचे समर्थक आहेत तिथे मारावा, कारण त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये लाभते आणि भरपूर जल्लोष त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आहे त्याच दरम्यान, नो बॉल आहे. नो बॉलवर चौकार आलाय, त्यामुळे अजूनही आपल्याला वाट पाहावी लागते. 2 चेंडू प्रणय अजून बाकी आहे. 16 धावा. सध्या आपण सर्व फ्री हिटचा चेंडू आहे. अजून एक चेंडू आपण पाहतोय शिल्लक. बघा ऑन स्क्रीन तुम्ही अमित पाटील यांना पाहताय सध्या. ते सिके बॉयज क्या बात आहे. अमित पाटील आता आयोजक आहेत, ते विसरून चालणार नाही आपल्याला. मिरे काय बिलिनियर ट्रॉफीचे आयोजक आहेत. आणि इथे पहा रोही स्पोर्ट्स मोरावे संघ जाऊन पोहोचले आजच्या 4थ्या रात्रीमध्ये, तो म्हणजे सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये. आणि एनसीसी उलवे संघाचा देखील चांगला प्रवास राहिला. 2 सामने त्यांनी खूप उत्तमरित्या खेळले. शेवटी हार जीत आहे, क्रिकेटचा भाग आहे. नक्कीच आज पराभूत व्हावं लागले, मात्र येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील आणि अभिनंदन. रोही स्पोर्ट्स मोरावे संघ आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण अगदी काही क्षणात अनाऊन्स करूया. येस, नो डाऊट अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय या मॅच मध्ये, ज्याने बॅटिंग करत असताना 7 बॉल 21 रन ठोकले आणि पहिलं षटक हातात असताना फक्त 6 रन दिल्या. असा विनय म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. चला विनय म्हात्रे या आपण. सुजित कांबळे कुठे असेल त्यांनी कृपया घरी जा, घरचे आपले वाट बघतात असा आमच्यापर्यंत निरोप आलाय. सुजित कांबळे चला. विनय म्हात्रे या प्लेयर ऑफ द मॅच. शेठ खारकर साहेबांना देखील मंचावर येण्याची आम्ही विनंती करतो. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे. उद्या, यस, उद्या उपस्थित राहतील दादा ते.